विद्यार्थी मित्रांनो, सह्याद्री ट्युटोरियल्स मध्ये तुमचं स्वागत आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा. माझा दरवर्षीचा अनुभव तुमच्याशी मी शेअर करणार आहे. काय होतंय, आजचा पहिला पेपर जेईचा शिफ्ट 1 शिफ्ट 2 भयानक अवघड होता. मी पेपर बघितलेला नाहीये, मला बघायचा पण नाहीये. मला एकही क्वेश्चन बघायचं नाहीये, पण मला काय म्हणायचं ते तुम्हाला सांगतो. बघा, जेई आणि सीईटी हा दोन एक्झाम वेगळे आहेत, दोघांची टफनेस लेवल वेगळी आहे, पण घडतंय एकच. काय? की पहिल्या दिवशीचा पेपर कसा आहे याचं अनालिसिस मुलं चेक करत राहतायत आणि पुढच्या पेपरवर परिणाम होतोय. आता पेपर अवघड येत आहेत, पहिल्यापेक्षा शिफ्ट खूप टफ आहेत, मग मी अभ्यास अजून माझा झालेला नाहीये आणि आपण बसतोय आपलं नुकसान करत. अरे जेईच जाऊ दे रे, मी तुम्हाला सांगतो. आणखीन एक लक्षात घ्या, मी भरपूर भरपूर मुलांकडून बोलून हा व्हिडिओ बनवतोय की हा पेपर अवघड गेलाय. मुलांचं असं म्हणणं आहे, 2 वर्ष प्रॉपर तयारी केली होती जेई साठी, नाही झालं, मनासारखं यश नाही मिळणार, नाही 99+ पर्सेंटाइल येणार आहे, नाही ते एनआयटीचे स्वप्न पूर्ण होणार. मी तुम्हाला सांगतो काय ते लक्षात घ्या, ऐका. जे होतंय चांगल्यासाठी होतंय. हो, जे होतंय ते चांगल्यासाठीच होतंय. तुम्ही प्रामाणिकपणे अभ्यास केलाय ना, तर तो वाया जाणार नाही. नाही वाया जाणार, मी तुम्हाला सांगतो. पण इथं तुमची स्ट्रॅटेजी स्ट्रॅटेजी तुम्हाला ठरवायची आहे ना. लास्ट इयर सीईटीत काय झालं तुम्हाला सांगतो असंच. प्रत्येक पेपर झाल्यानंतर अनालिसिस, अनालिसिस आणि मुलं अनालिसिस चेक करतायत. ऑब्व्हियसली चेक करतायत. उत्सुकता असतेच, की पेपर कसा गेला ते. आणि त्यात काय होतंय माहितीये का? विनाकारण भीती निर्माण होते. मॅथ्सचा पेपर खूप अवघड आहे. जेईई लेव्हलचे क्वेश्चन सीईटी मध्ये येतायत. क्वेश्चन पेपर लेंदी आहे. मॅथ्स अटेम्प्टच होत नाहीये. अरे, मग जर अटेम्प्ट होत नसेल, तर तो सगळ्यांसाठीच का तुला एकट्याला पेपर अवघड येतोय? नाही. मी एवढं चिडून बोलतोय ना, कारण मला राग आलाय. एवढी कमकुवत कसं बनताय तुम्ही? तुमचं जनरेशन तर स्ट्रॉंग आहे ना, लक्षात घ्या. मग एवढी कमकुवत का? बिलकुल नाही. बिलकुल नाही, लक्षात घ्या. जे झालंय ते झालंय. आता पुढचा प्लॅन बनवा. काय करायचंय, कसं करायचंय ते. क्लिअरली मी गेल्या वर्षीचं एक्झाम्पल तुम्हाला देतो बरं का. मी गेल्या वर्षीचं एक्झाम्पल देतोय. लास्ट इयर माझ्याकडे एक स्टुडंट होता. ओके. 95 पर्सेंटाइल एवढा स्कोर होता पहिल्या अटेम्प्टचा. 95 पर्सेंटाइल. जेईचा पहिल्या अटेम्प्टचा स्कोर किती होता? 95 पर्सेंटाइल. ओके. मग प्लॅन काय होता, की आता जेईच्या पार्ट म्हणजे दुसऱ्या अटेम्प्ट मध्ये चांगला स्कोर बनवायचा. बघा मी काय सांगतोय ते, आणि निदान एनआयटी सिक्युअर करायचंय आणि चांगला स्कोर. तसा त्यांचा प्लॅन वेगळा होता, की पहिल्या अटेम्प्ट मध्ये 99 करून एनआयटी सिक्युअर झालं, की ऍडव्हान्स साठी तयारी करायची. हा मुलगा ब्रिलियंटच होता, लक्षात घ्या. ब्रिलियंटच होता आणि आहे सुद्धा ब्रिलियंट. पण झालं काय, की सेकंड अटेम्प्ट पुन्हा भीती, पुन्हा तणाव आणि म्हणावा तसा जेईच्या दुसऱ्या अटेम्प्ट मध्ये स्कोर झाला नाही. आणि शेवटचे 14 दिवस फक्त आम्हाला मिळाले. मग आम्ही काय केलं, जे टॉपिक डिलीटेड होते तेवढे करून घेतले. बाकी तो हुशार होताच. 14 दिवसात केल्यामुळे 99.3 पर्सेंटाइल पर्यंत पोहोचला. ओके, मला फक्त गाईड करावं लागलं, त्यानं केलं. पण त्याच मुलाचं वाक्य होतं, या सेकंड अटेम्प्टच्या ऐवजी जर सीईटी कडे शिफ्ट झालो असतो ना, तर 99.3 नाही, 100 पर्सेंटाइल स्कोर करता आला असता. मग मला सांगायचंय तुम्हाला, जे झाले ते झाले. त्याचा तणाव घेऊन बसण्यात काही अर्थ नाहीये. किंवा जेव्हा तुमच्या मनात प्रश्न येतो ना, जेईई करू का सीईटी, तेव्हाच उत्तर मिळालंय, सीईटीच करावं लागणार आहे. जो मुलगा जेईईचं परफेक्ट झालाय, अशी मुलं 1 to 2% आहेत. 1 to 2% एवढीच आहेत. त्यांची जेईईची प्रॉपर प्रिपरेशन झालेली आहे. बाकीच्यांची झालीच नाहीये, लक्षात घ्या. आणि आणखीन सांगतो, या तुमच्या ज्या एक्झाम होत आहेत ना, त्याचा रिझल्ट नेमका बोर्डच्या एक्झामच्या वेळेस लागणार आहे. 1-2 दिवस अगोदर म्हणूया आपण. त्यामुळे मी तुम्हाला सांगतो, आत्ताच तुमच्या पालकांशी बोलून घ्या. कसा पेपर गेलाय, काय गेलंय, काय कंडिशन आहे, पालकांशी बोला. लपवू नका. लपवू नका. कारण एकदा खोटं बोललं, की ते परत-परत खोटं बोलावं लागणार आहे. क्लिअर बोलून टाका, पेपर सोपा आहे का अवघड आहे. मग पुढची स्ट्रॅटेजी मिळून ठरवा. घरातल्यांच्या बरोबर डिस्कशन व्हायलाच पाहिजे, हे लक्षात घ्या. बरं, आता सगळ्यात इम्पोर्टंट हा काय प्रकार आहे, की तुम्ही आजचा पेपर अवघड असेल, तर उद्याचा अवघडच असेल कशावरून? हे एक डोक्यातून काढून टाकायचंय. बरं, दुसरी गोष्ट म्हणजे, की जेईई आता सीईटी बद्दल बोलतोय, की जेईई लेव्हलचे प्रॉब्लेम येतात आपल्या सीईटी मध्ये. येतायत, मॅथ्स मध्ये येतायत. फिजिक्स मध्ये सुद्धा टफ क्वेश्चन्स विचारले जातायत. मग 50च्या 50 प्रश्न टफ आहेत का? ओके, नाही ना. अरे जेईई मध्ये पण काही प्रश्न सोपे येतायतच ना. पेपरची डिफिकल्टी लेव्हल ही ठरलेली असते, लक्षात घ्या. जास्तीत जास्त 10%, जास्तीत जास्त 10% क्वेश्चन टफ असतात. म्हणजे सीईटी 50 प्रश्न आहेत ना मॅथ्समध्ये, 5 प्रश्न जेईई मधले येणारच आहेत. खूप लेंदी असणार आहेत. हो, प्रचंड लेंदी असणार आहेत. पण सोडून द्या ना. द्या ना सोडून. स्किप करा ना. जे सोपं आहे ते करा ना. त्यात तुमचा स्कोर इम्प्रूव्ह करा ना. स्ट्रॅटेजी बनवा ना तुमची. स्ट्रॅटेजी बनवा, लक्षात घ्या. आता एकच स्ट्रॅटेजी आहे. मी तुम्हाला सांगतोय. क्लिअरली लक्षात घ्या. इंग्लिश मी सांगतोय काय ते बघा. इंग्लिश,
CS किंवा IT किंवा तुमचे टेक्निकलचा कुठला सब्जेक्ट असेल तो, IT असेल तर जिओग्राफी, हे जे 300 मार्क आहेत ना, याच्यात चांगला स्कोर करायचा आहे. मी तुम्हाला सांगतो, आता जेईचा पहिला अटेम्प्ट झालेला आहे, बरोबर आहे. सेकंड अटेम्प्ट नंतर असतो ना तुमचा. मला जेई बद्दल काहीच कल्पना नाहीये, मी त्या भानगडीत पडतच नाहीये. पण आता बोर्डची एक्झाम आहे 20 दिवसांनी, बरोबर आहे. मग आता बोर्डचं प्रिपरेशन केलं पाहिजे. हा करताय तुम्ही, पण माझं म्हणणं ऐकून घ्या, की बोर्डची तयारी करत असताना फिजिक्सचे 100% तुमचे फॉर्म्युले क्लिअर व्हायला पाहिजेत. केमिस्ट्रीमध्ये 100% तुमचं ऑर्गॅनिक केमिस्ट्री व्हायला पाहिजे. ओके. आणि मॅथ्स मध्ये मी तुम्हाला सांगतो टेक्स्टबुक सगळं सॉल्व्ह व्हायला पाहिजे पुढच्या 20 दिवसात. एवढं करून सॉल्व्ह केले रे तुम्ही, तुम्हाला फक्त रिवाइज करायचंय. आता एवढं केल्यानंतर बाकीचे जे 300 मार्क आहेत, इंग्लिश आणि CS असेल तर झाले 300 मार्क. इथं जर तुम्ही चांगला स्कोर केला, तर भविष्यातल्या सगळ्या अडचणी दूर होतील. मग कंपनीचं काही पण प्लेसमेंटसाठी क्रायटेरिया असू दे. काहींना 70% लागतात, 75, काहींना 85% सुद्धा लागणाऱ्या कंपन्या आहेत. मग कशाला कमी पडायचंय? करा ना चांगली तयारी. बोर्डकडे वळा ना. पण बोर्डकडे करत असताना जेव्हा फिजिक्सचे सगळे फॉर्म्युले होणार, झाली सीईटीची तयारी. ऑर्गॅनिक करणार आहे. अरे मला सांगा, सॉलिड स्टेट पासून केमिकल कायनेटिक्स पर्यंत जे न्यूमेरिकल पुस्तकात सॉल्ड आहेत ना, सॉल्ड, ते सीईटीत ॲज इट इज आलेत. मी प्रूव्ह करून दाखवलंय बऱ्याच वेळा. म्हणजे आता तुम्ही एक लक्षात ठेवायचंय, एक लक्षात ठेवायचंय. इथं सगळ्यांसाठी आपण जी फ्री टेस्ट सिरीज दिलेली आहे, इलाइट टेस्ट सिरीज, त्यातलं 21 तारखेला 3 टॉपिक झाले, 22 तारखेला पुढचे 3 होणार आहेत. मी तुम्हाला सांगतो, 23 तारखेला पुढचे 3 होणार आहेत. रोज 3 टॉपिक. रविवारी सुद्धा सुट्टी नाही. रविवारी सुद्धा सुट्टी नाहीये, आपल्याला हे लक्षात घ्या. रोज 3 टॉपिक. मग पुढच्या 15-20 दिवसात 45 टॉपिक 12चे कंप्लीट होणार. होय, आणि नंतर आपण 11th देणार आहे. म्हणजे रिपीटर मुलं आहेत, जी ड्रॉपर मुलं आहेत, त्यांच्यासाठी तर बेस्ट आहे. बरं सगळ्यांना फ्री देतोय. सगळ्यांना फ्री देतोय. बरं 3 टॉपिक, 15 प्रश्न फक्त. 3 टॉपिक 15 प्रश्न. त्याचं अनालिसिस पण करायला जमतंय. पण 15 प्रश्नासाठी पूर्ण टॉपिक कव्हर होतोय ना. म्हणजे मी तुम्हाला सांगतो, आता 22 तारखेला मेकॅनिकल प्रॉपर्टीज ऑफ फ्लुइड आहे. करा की सगळे फॉर्म्युले. ओके. 22 तारखेला सोल्युशन आहे. करा की सगळे न्यूमेरिकल्स. 22 तारखेला मॅट्रिक्स आहे. शॉर्टकट करा. आपल्या चॅनलवरचा सगळ्यात जास्त बघितलेला व्हिडिओ तोच आहे, की मॅट्रिक्स इन 10 सेकंड. त्यात कितीतरी शॉर्टकट दिले. शॉर्टकट शिवाय मॅट्रिक्स शक्य नाहीये. शक्यच नाहीये. मग आता मला तुम्हाला सांगायचंय. जस्ट मी एक थोडासा वेळ तुमचा घेतोय. मी तुम्हाला सांगतो. मी नॉर्मल स्टुडंट आहे तुमच्यासारखा. 10वी पर्यंत एक्स्ट्राऑर्डिनरी परफॉर्मन्स. ठीक आहे. 10वी पर्यंत खरोखर एक्स्ट्राऑर्डिनरी परफॉर्मन्स. 10वीत आमच्या सातारा जिल्ह्यात, सातारा शहरात 10वीत 90% च्या पुढे मार्क असणारी 2,000-2,500 मुलं असतात. हा अतिशयोक्ती नाहीये, पण रिअॅलिटी तीच आहे. अख्ख्या महाराष्ट्रात तुम्ही ते कोटा फॅक्टरीचा व्हिडिओ बघितला असेल ना बाळांनो, ते माहेश्वरी सर येतात. ते काहीतरी पहिला दिवस असतो आणि ते सांगतात, की आपल्या देशात काहीतरी लाखो मुलं आहेत, की जे 90 प्लस पर्सेंटेज मध्ये 10thला 90 प्लस पर्सेंटेज मिळवतात. ओके. पण 10th पर्यंत एक्स्ट्राऑर्डिनरी स्टुडंट तुम्ही पण आणि मी पण. 11th-12th मध्ये मला जबरदस्त अपयश आलं. नाही जमलं, नाही जमलं मनासारखं. ओके, ओके. जे होतंय चांगल्यासाठी होतंय. चला, ठीक आहे, नाही जमलं. 12th नंतर इंजिनिअरिंग, नाही मनासारखं जमलं. पण मी तुम्हाला सांगतो, तिथे मला एक अभ्यासाची दिशा मिळाली. तिसऱ्या तिसऱ्या वर्षी, 3rd इयरला, 4थ्या-5व्या सेमेस्टरला म्हणूया आपण. पण जी मिळाली ना, त्यानं माझं लाईफ चेंज झालं. जे होतंय चांगल्यासाठीच होतंय. बरं प्लेसमेंट, अरे आमच्याकडे 0 प्लेसमेंट होती. कुठली प्लेसमेंट? तुम्ही आता लकी आहात म्हणूया आपण. ते CS, आयटीमुळे प्लेसमेंट वाढतायत. नाहीतर पहिले कुठे रे एवढी प्लेसमेंट? आमच्या कॉलेजमध्ये 0 प्लेसमेंट. मी अर्धा मुलांची प्लेसमेंट झाली होती. वालचंदला ते इंटरव्ह्यूसाठी गेले होते आणि क्लिअरली मी सांगू का त्या ओसामा बिन लादेन 9/11 अटॅक झाले बघा अमेरिकेवर, मुंबईवर नाही, लक्षात घ्या. आणि त्याच्यात सगळ्या त्यांच्या प्लेसमेंट कॅन्सल झाल्या. सगळ्या कॅन्सल झाल्या. तरी पण खचून गेलो का आमची बॅच? नाही. प्रत्येकजण यशस्वी आहे. आता मी काय केलं तुम्हाला सांगतो. त्याच्यानंतर ना 1 वर्ष, 1.5 वर्ष मी मुंबईत काकांच्याकडे होतो राहायला. अभ्यास करत होतो तिकडे मी. MBAची तयारी केली. हो, वर्ष, 1.5 वर्ष केली. खूप अभ्यास केला. नाही जमलं. पण जे होते चांगल्यासाठी होते, कारण मी प्रामाणिकपणे अभ्यास केलेला होता. त्याचा मला माझ्या क्लासेसमध्ये फायदा झाला. सिरियसली मी सांगतो. काही वाया जात नाही. तुम्ही जेईसाठी प्रिपरेशन केले ना, सीईटीसाठी नक्की उपयोगी पडेल आणि तुम्ही आता विचार करा, की जेईई टू सीईटी शिफ्ट व्हायचं का? तुम्हाला आमच्याशी पर्सनली बोलायचं असेल, तर या नंबरवर कॉल करा. तुम्ही तुमचं मन मोकळं करा, तणावात राहू नका. मी अशी उदाहरणं बघितलेत, वाईट उदाहरणं बघितलेत. पेपर अवघड जातो. घरी सांगणं होत नाही. मुलगा आतल्यात खचून जातोय आणि पुढच्या सगळ्या पेपरवर त्याचा परिणाम होतोय. मग हे मला नकोय. नकोय. मला ह्या गोष्टी बिलकुल, बिलकुल, बिलकुल नको आहेत, लक्षात घ्या. हा जो प्रकार आहे ना, शिफ्ट 1, शिफ्ट 2, ठीक आहे. आपल्याला रडवलंय एनटीएनं, बरोबर आहे. ओके. मुलं तणावात आहेत. मी बघितलंय. अटेम्प्ट जास्त झालेलाच नाहीये. मग थांबा. पेपर जर सगळ्यांनाच अवघड गेला असेल, पर्सेंटाईल पण तुम्हाला माहिती आहे, कमी मार्काला जास्त पर्सेंटाईल होतंय.
तर तोही प्रकार लक्षात घ्या. खचून जाऊ नका. पुढच्या 20 दिवसात ना हे डिलीट करून टाका तुमच्या डोक्यातून जेईचा पेपर आणि बोर्डची प्रिपरेशनला स्टार्ट करा. ऑल द बेस्ट.